कौतुक कोणाला आवडत नाही आणि टीका केलेली कोणाला आवडते? खरं म्हणजे दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या. कौतुक तर करावंच, पण आपलं आत्मपरीक्षण करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं प्रगतीसाठी. फार थोड्या व्यक्ती अशा असतात की ज्यांना स्वतःवर केलेली टीका आवडते, कारण त्यांना त्याच्यातनं शिकायचं असतं. सतत जर मला काही घडायचं असेल, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या असतील, तर माझे विद्यार्थी हाच माझा आरसा आहे. मी विद्यार्थ्यांनाच विचारीन, माझ्यातल्या कमतरता काय काय सांगा. फार मोठं धारिष्ट लागतं बरं हे विचारायला मुलांना. असं धारिष्ट असलेल्या, सतत नवीन नवीन गोष्टी करण्याची इच्छा असलेल्या, सतत प्रगती करण्याच्या मार्गावर असणाऱ्या म्हणजे जक्काबाई. स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता, या भाग्याचे स्वागत करिता उचंबळोनी सातही सरिता. रायगडासह दुर्ग मराठी अमृतात नाले, श्री शिव राजेश्वर झाले, श्री शिव राजेश्वर झाले. जाणता राजामध्ये तुमच्याकडे काय भूमिका होती? मला आठवतंय सर, माझ्याकडे होता वर्ग 90 रेडचा. बर. आणि प्रत्येक वर्गांना वेगवेगळे प्रसंग दिलेले होते. तर माझ्या वर्गाला नेमका प्रसंगाला औरंगजेबाच्या सैन्याचं. बापरे, म्हणजे जी भूमिका आणि तो दरबार दाखवायला कोणालाच आवडणार नाही असं तुम्हाला विद्यार्थ्यांकडनं करून घ्यायचं होतं. माझ्या मुलांची समस्याच ती होती, बाई दुसरं काही सांगा, शिवरायांचे मावळे व्हायचे आम्हाला काही हे सैन्य व्हायचं नाहीये. मग कसं काय त्यांना तयार केलं? मोठा पेच होता सर. काय करावं मला खूप प्रश्न पडला. पण मग मुलांना असं समजावून सांगितलं मी, आपल्याला तर जाणता राजा करायचंय आणि प्रत्येकाला कोणती ना कोणती भूमिका त्या वर्गांना येणार आहे. मग आता आपलं कौशल्य काय आहे की आपल्यावर जी काही जबाबदारी सोपवली आहे ती आपल्याला पार पाडायला हवी. कारण आपण नाही म्हटलं तर दुसरं कोण तयार होणार ना. प्रत्येकाचीच ही समस्या असणार आहे, त्यामुळे कोणीतरी हे केलंच पाहिजे. मग मी मुलांना खूप समजावून सांगितलं की तुम्ही स्टेजवर दिसणार आहात, तुम्ही औरंगजेबाचं सैन्य म्हणून दिसणार आहात आणि ते सैन्य बघून बाकी सगळ्यांना असा राग आला पाहिजे तुमचा, इतकी तुमची भूमिका अगदी दमदार व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला हे करायचंय असं मी त्यांना समजावून सांगितल्यावर तरी सुद्धा त्यांचं मन काही होत नव्हतं. हळूहळू मुलांना मग ड्रेपरी कशी तयार करता येईल आणि मग त्या ड्रेपरीसाठी ते हिरवं जॅकेट कसं तयार करता येईल, त्याला काय काय मटेरियल वापरता येईल आणि मग तुम्ही कसं करू शकता, असं जेव्हा हिंट दिल्यानंतर हळूच एका मुलाने 8 दिवसानंतर सतत सांगून मग एकाने करून आणलं. मग मी ते वर्गात दाखवलं, म्हटलं मुलांना बघा कसं करता येईल, याने हे वापरलंय, तुम्हाला आणखी काही वेगळं करता येईल. मग हळूहळू मुलं तयार व्हायला लागली, ती करायला लागली. मग त्या तलवारी बनवणं आणि ते जॅकेट्स बनवणं, असं हळूहळू ते तयारी झाली. कुछ तो तेरे काजल ने कहा, तेरे उलझे हुए बालों ने कहा, जो राज अब तक न समझे कोई, तेरे लिपटे हुए आंचल ने कहा, आंचल ने कहा, जुल्फ बिखरी के सिया, जुल्फ बिखरी के सिया, रात ने दिल तोड़ दिया, क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया, क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया, क्या कहे कौन से सदमात ने दिल तोड़ दिया, दिल
नक्शे आंगन में मेरे यार ने कुछ छोड़े थे, नक्शे आंगन में मेरे यार ने कुछ छोड़े थे, मिट गए वो भी। म्हणजे एखाद्या समस्येकडे बघताना त्या समस्येमध्येच गुंतून न पडता थोडंसं लक्ष डायव्हर्ट केलं की काम भागतं, नक्कीच मार्ग निघतो. नक्की. आणि प्रत्येक आपल्याकडे आलेल्या जबाबदारीकडे स्वीकारणं ते आणि ते आपल्याला करायचंच आहे आणि तुम्ही ते करू शकाल अशा. आपल्या नाटकामध्ये एक वाक्य आहे बघा, शिवाजी महाराजांच्या तोंडीच आहे, जे सांगितले ते त्याने तेच करणे, असं एक वाक्य आहे. बरं, मला शिवाजी महाराज भूमिका करायची आहे, शिवाजी महाराज करायचे. मला मावळ्याचा भूमिका करायची आहे, मी मावळ्याची भूमिका करणार. मला जर औरंगजेबाचा दरबार दाखवायचा असेल तर मी तो अत्यंत उत्तमच दाखवणार, कारण जेव्हा ही बाजू अत्यंत प्रभावी होईल तेव्हाच ती बाजू जास्त चांगली दिसेल. जेव्हा पांढरी बाजू चांगली दाखवायची असेल तेव्हा काळी बाजू पण तेवढीच मोठी दाखवावी लागेल, तरच हा कॉन्ट्रास्ट. कारण शेवटी नाटक आहे. बरोबर. नाटकामध्ये सरळ असं काही नसतं. नाटक म्हणजे असा ग्राफ असतो. सतत प्रेक्षकांना काही ना काही धक्के बसले पाहिजेत. तर त्या दृष्टीनं ती भूमिका चांगली होण्यासाठी तुम्ही फार छान प्रयत्न केला आणि मुलांनी पण खूप छान पद्धतीनं सहकार्य केलं आणि त्यामुळे हे घडू शकलं. आपण तुमचा रोल काय होता त्याच्यात? माझा रोल मी मॉब सीन्स मध्ये होते, म्हणजे शिवाजी पण महाराजांचं. तुम्हाला असं नाही वाटलं की आपण मॉब सीन मध्ये आहोत, काही महत्वाच्या भूमिका नाही, कशाला करायचंय? नाही, मला असं अजिबात वाटलं नाही सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेतला प्रत्येक घटक, अगदी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर, अगदी गेटवरचे वॉचमन सुद्धा आणि आपले शिपाई म्हणजे भैयाजी सुद्धा, सगळ्यांना असं वाटत होतं की हा कार्यक्रम आपला आहे आणि आपला कार्यक्रम दमदारच झाला पाहिजे. त्यामुळे आपल्यावर जी काही भूमिका येईल ती छोटी असो मोठी असो ती छानच करायची, एवढंच डोक्यात होतं. मला आठवत आहे आपल्याकडे सेवा करणाऱ्या ज्या काही महिला होत्या, नाटकामध्ये काय करायचं त्यांना काम, पण त्या मला उत्साहाने म्हणाल्या आम्हाला पण यायचंय बरं का, आणि उत्तम ड्रेपरी करून ते नाटकामध्ये उभ्या राहिल्या. सर, हे तुमचं यश आहे की सगळ्यांना हा कार्यक्रम आपला वाटणं आणि आपल्या कार्यक्रमासाठी आपण झटायला हवं, आपला काहीतरी रोल असला पाहिजे, हे जे वाटणं आहे, हे वातावरण निर्मिती, हा एक विश्वास सगळ्यांमध्ये निर्माण करून देणं, हे खरंच कौतुकाचा भाग आहे सर. आणि मला आलेला मॉब सीन शिवाजी महाराजांच्या वेळेस जिजाऊ ज्या गरोदर राहिल्या तेव्हा डोहाळे जेवणाचा, बारशाचा प्रसंग, आणि तेव्हा मला चांगलं आठवतं माझी मुलगी 4थीत होती आणि तीही माझ्या बरोबर त्या बारशाला डोहाळे जेवणाला आली. परकर पोलक, मी नववारी, आणि असं छान तो प्रसंग. सगळं कुटुंब त्या नाटकामध्ये होतं. हो, माझा मुलगा सुद्धा तेव्हा 12वीला आपल्याच रमणबाग ज्युनियर कॉलेजला होता आणि तोही जाणता राजामध्ये सहभागी होता. त्यामुळे मला खूप सौभाग्य वाटतं की माझ्या कुटुंबाचा सुद्धा यामध्ये सहभाग आहे आणि माझ्या मिस्टरांचा तर मॉरल सपोर्ट होताच प्रत्येक गोष्टींना. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे. बांधा बांधा गसयानो बांधा नौखणी झोपाळा, लावा केशराची उटी गुंफा बकुळीच्या माळा, केवड्याची आली कांती राजतेज उचंबळे, राजतेज उचंबळे. राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे, राजियांच्या जिजाऊला बाई लागले डोहाळे.
नको झोपाळे हिंदोळे नको चांदणी विहार वाटे रणंगणी जावे भावे सिंहावरी स्वार वाटे करावा संहार असुरांचा दुर्गे परी दुर्ग जिंकावे बैसावे सिंहासनी अंबे परी नको केशर कस्तुरी नको कोवळे सोहाळे हौस युद्ध तांडवाची माझे पूर्वा डोहाळे माझे पूर्वा डोहाळे. बाई मला खूप वेळा असं वाटतं की तानाजीचा प्रसंग असेल. तानाजी माहिती आहे सगळ्यांना, सूर्याची माहिती आहे, त्यांच्याबरोबर 300 मावळे होते, त्यातल्या एकाचं तरी नाव इतिहासाला माहीत आहे का? पण तो कोंढाणा घेतला ते यश एका तानाजीचं आहेच, पण ते जे मावळे होते ज्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत त्यांचंही तेवढंच यश आहे. तुम्ही त्या मॉबसीनमध्ये होतात, काय फील होतं मॉबसीनमध्ये काम करताना? आपण शिवाजी महाराजांच्या चरित्राचा एक भाग होतो, त्यांच्या डोळ्या जेवणाला जातोय. म्हणजे असं मला वाटलंच नाही की तो प्रसंग खूप आधी घडून गेलाय, आत्ता तो घडतोय, आत्ता जिजाऊंना डोळायला लागलेत आणि त्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाला आपण जातोय. आत्ता शिवरायांचा जन्म झालाय आणि त्या जन्मानंतरच्या बारशाचा प्रसंग आपण त्या तिथली रयत म्हणून आपण त्यात सहभागी होतोय, असं मला ते वाटलं. ते वातावरणच भारावून टाकणार होतं सर. म्हणजे जगत होतो आम्ही शिवरायांचे ते प्रसंग. बाई तुम्ही सायन्स टीचर, तुम्ही टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा खूप प्रगती केलेली आहे. शाळेमधल्या ई लर्निंग सेंटर्स जी उभी राहिली त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा भाग आहे, मला माहिती आहे. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना अभ्यासक्रम, शाळेची रोजची कामं आणि शिवाय नाटक, हा कसं काय समतोल साधलात? मुख्य म्हणजे सर प्लॅनिंग. बरं, तुम्ही स्वतः खूप छान प्लॅनिंग केलं होतं. शाळा भरायच्या आधी, शाळा सुटण्याच्या वेळेस थोडं जोडून, अशा प्रकारे ती तयारी चालू होती. मग आमच्याकडे काय चॅलेंजेस होते तर मधल्या वेळात आम्ही कसं करून घेऊ शकतो. मग इतर जे शिक्षक आहेत की ज्यांचा विषय भाषा आहे, की ज्यांना कमी तासांमध्ये होऊ शकतं, त्यांचे तास घेणं, संगणकाचे तास घेणं, पीटीचे तास घेणं, बरं. अशा तासांमध्ये थोडंसं मुलांना आपला विज्ञानाचा भाग कसा समजावून सांगता येईल, त्यांना थोडं घरी अभ्यास कसा देता येईल आणि घरून ते काही तयारी करून आले तर इथे आपण कमी वेळात कसं जास्त इफेक्टिव्ह घेऊ शकू. जसं तुम्ही आता ई लर्निंगचा उल्लेख केला, त्याची मदत घेतली आणि त्यामुळे काय झालं सर की मुलांना हे नक्की कळलेलं होतं की आपल्याला जर जाणता राजासारखा कार्यक्रम डिसेंबर पर्यंत हे सगळं करायचंय, 10वीची परीक्षा किती महिन्यात बसला हा प्रयोग? आपली तयारी सर जून पासून सुरू जून होती. ते जून ते डिसेंबर. त्यातले पावसाळ्याचे दिवस सोडायचे, नक्कीच. आणि टेस्ट सोडायच्या, शासकीय कामं सोडायची आणि उरलेल्या वेळामध्ये एवढी मोठी गोष्ट करायची. चॅलेंज होतं सर आपल्या समोर, पण ते आपण लिहिलं या पेललं केवळ मुलांच्या सहकार्यामुळे. बाई तुम्हाला वाटतं का की आयुष्यामध्ये चॅलेंजेस पाहिजेत? नक्कीच पाहिजे सर. चॅलेंजेस असतील तर आपण काहीतरी करायला धडपडतो. ती चॅलेंजेस स्वीकारून काहीतरी आपल्याला धडपड करत असतानाच अनेक असे मार्ग सापडतात की त्यांच्यावर मात करत आपण पुढे जातो. आपली नोकरीचा पेशा असेल किंवा आयुष्य असेल, कुटुंब असेल, नोकरीला लागलो, शिकवलं, अभ्यास पूर्ण केला, निवृत्त आलो, हे सरळ आयुष्य. पण जर चॅलेंज असेल तर त्या गोष्टी चॅलेंज केलेल्या आपल्या लक्षात राहतात. मला अनेक विद्यार्थी असं म्हणतात बरं का भेटले की सर ते तुम्ही सायन्स शिकवता, आम्हाला अपोलोनियस थेरम वगैरे काय माहित नाही बरं का, पण तुम्ही तो जाणता राजा केला ना तो लक्षात आहे. नक्कीच त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट मुलांवर पडला सर. म्हणजे मी जर बघितलं माझा स्वतःचा स्वभाव तर केवळ अभ्यास आणि या गोष्टींना, पण मी त्या वर्षी खूप गोष्टी शिकले. म्हणजे माझं निरीक्षण असं चालू होतं, कुठे शिवले सर वेगवेगळी सगळी जबाबदारी स्वीकारत होते. ज्या दिवशी जाणता राजाचा प्रयोग होता त्या दिवशी कॉर्डलेस होते सर सगळ्या काही शिक्षकांकडे, ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते. मग ते ग्राउंडवर एक जण, या भागात एक जण, फरशीच्या मैदानात आपण सगळी मुलं ड्रेपरी करून मध्ये तिथे ठेवली होती. इतकं सुंदर कॉर्डिनेशन सगळ्यांचं एकमेकांशी होतं.
मग ती पालखी आणणं असेल, ती बैलगाडी आणणं असेल, असे अनेक आपण विविध गोष्टी वापरल्या होत्या. त्यासाठी पालकांचं पण खूप उत्तम सहकार्य आपल्याला लाभलं होतं. म्हणजे प्रत्येकाला असं वाटत होतं की यामध्ये मी कोणती भूमिका करावी, मी काय मदत करू शकतो, तर मी करू शकतो. पालकांची काय भूमिका होती? पालकांनी आपल्याला आपल्या काय सहकार्य केलं? अगदी बैलगाडा आणण्यापासून, अमुक एका ठिकाणी पालखी आणण्यापासून, मग आमच्या गावामध्ये अशी अशी पालखी आहे, ती इथे उपयोगी पडेल, मग ती आम्ही आणून देतो. असं जेव्हा आपल्या मुलांना, मुलांच्या पालकांना असं कळलं की हर तऱ्हेने आपल्याला ती मदत झाली. माझ्या अक्षरशः समोर प्रश्न काय होता माहिती का त्यावेळेस? एवढ्या महिला आहेत, काम करणाऱ्या पुरुष आहेत, या सगळ्यांचा मेकअप कसा करायचा? हा, मला चांगलं आठवतंय सर, आम्ही सगळ्या शिक्षिका नऊवारी साडी नेसून त्या तुम्ही सगळ्या शिकलात? प्रसंग शिकलो म्हणण्यापेक्षा आम्ही एकमेकींना मदत केली. नऊवारी बरं. नेसणं तर शिकलोच, पण एकमेकांचा मेकअप करणं आणि अरे बरं. एकत्र जाऊन त्या सगळ्या गोष्टी खरेदी करणं. अरे तुझ्याकडे हे नाहीये, हे घ्यायला हवंय, नथ राहिलीये, साज राहिलाय, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, असं करत एकमेकींना सगळ्यांना म्हणजे जाणता राजाने आम्हाला खूप गोष्टी शिकवल्या. म्हणजे एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांना धरून पुढे जाणं, तो कार्यक्रम नीट सादर होण्यासाठी काय काय करता येईल, अशा खूप गोष्टी साध्य झाल्या. मेकअप साठी सुद्धा मला वाटतं पालकच होते का? हो, पालक होते आपले. आणि पालकांबरोबर असेही पालक होते की मला नऊवारी नेसवता येते, बाई मी येऊ मदतीला, बाई आपल्या वर्गातल्या मुलांचा असा मेकअप करायचा आहे का, मी येऊ मदतीला, बाई मी आहे हा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जायचंय मी का आता, आहे ना, काळजी करू हा, नका. किती छान. तुम्हाला जायचंय ना आता स्टेजवर, तुमचा सीन आलाय ना, मुलांकडे मी लक्ष देते. म्हणजे असं उरलेल्या ते वेळामध्ये मुलांकडे लक्ष ठेवण्याचं काम सुद्धा पालकांनी केलं. पालकांनी केलं. आणि आता मुलं बाई दमून आली आहेत, आपला सीन झालाय, त्यांना आता खायला सांगते हा, मी खायला घेऊन येऊ, मी त्यांना हे देते ते देते, अशा अनेक गोष्टी म्हणजे न सांगता किती प्रत्येकाने बारीक वठवलं. सारीक गोष्टी आहेत, किती बारीक सारीक गोष्टी आहेत की नाटक जर 3 तासाचं आहे तर मुलांना आपण दुपारी शाळेत बोलवलं होतं. नाटक संपणार होतं, त्याच्यानंतर मुलं घरी जाणार होती, त्यावेळेस रात्रीचे 10 वाजणार होते. तर एवढ्या काळामध्ये स्वच्छता व्यवस्था, त्यांचं खाणं, पाणी व्यवस्था, आणि शिवाय त्यांना कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये, कशी काळजी घेतली? त्यासाठी पण आपण फर्स्ट एड किट्स ठेवले होते सर, त्याची पण व्यवस्था केली मला वाटतं होती. काही डॉक्टर पालक सुद्धा आले होते. येस, हा, म्हणजे व्यवस्थापन शास्त्राचा एक उत्तम नमुना आपण सगळेजण त्या जाणता राजाच्या कार्यक्रमातून अनुभवलेला आहे, शिकलोय, अनेक गोष्टी शिकलोय. म्हणजे मी शिक्षिका म्हणून समृद्ध होण्याचं जाणता राजाने एक उत्तम मला ते घडवलंय असं म्हणता येईल. तुम्ही शब्दप्रयोग वापरलात, समृद्धी तुमची मुलगी. येस, समृद्धीच्या संदर्भात मला अजून एक सांगायचं, ती 4थीतच होती, तिनेही हो. माझ्या बरोबर इथे आली होती, पण ती 10वीत असताना अहिल्यादेवी शाळेमध्ये अहिल्यादेवी या नाटकामध्ये सुद्धा तिने शाहिराची उत्तम भूमिका पार पाडली आणि हो. त्याचं बाळकडू कुठेतरी रमण बागेत तिला मिळालं असं मी बरं. समजते. माझा मुलगा 12वीत ज्युनियर कॉलेजमध्ये, तोही जाणता राजामध्ये होता आणि आज तो कलर्स मराठीवरच्या लई आवडतेस तू मला या कार्यक्रमाच्या बरं. मुख्य भूमिकेत आहे. त्यालाही बाळकडू रमणबागेतच मिळालंय. रमणबागेचे सातपुते सर, नाट्यछंद विभागाचे प्रमुख, त्यांनीच घडवलंय सर. म्हणजे शाळेत असताना तो कुठेही प्रमुख भूमिकेत दिसला नाही, पण तो हे सगळं ऍब्झॉर्ब करत होता, नाट्यछंद वर्गात घडलेला आहे आणि आज तो अशा पद्धतीनं हो. रमणबागेमुळेच उभा आहे असं मी म्हणेन. आम्ही म्हणतो की शाळा संस्था, त्यामध्ये काम करणारे सेवक, शिक्षक, हे म्हणजे कुटुंब. पण हे काहीतरी वेगळंच आहे की त्यांचं जे कुटुंब ते पण आमचंच कुटुंब. खरंच हे कुटुंब मोठं होणं ही संकल्पना खूप छान आहे की मी, माझे घरचे, माझी मुलं, ती पण सगळेजण कुटुंब म्हणून. रमणबागेने हा संस्कार दिलाय सर आम्हाला की असं वाटलंच नाही कधी की मी शाळेत जातेय, मी माझ्या कुटुंबाचंच एक कार्य करायला जाते. आजही मला असं रजा घेऊन घरी राहणं नाही बरं. आवडत.
रजा घेतली की मला चैन पडत नाही. अरे शाळेत जायचंय, मुलांना काहीतरी नवीन द्यायचंय, मुलांशी आज बोललो नाही, चैन पडत नाही. अगदी जेन्युइन रिझन साठीच रजा काढावी असं वाटतं. मला हे खूप वेगळे पण वाटतं की मुलं शाळेत येतात त्यावेळेस खूप वेळा रडत येतात, किंवा नोकरीवर जायचं असेल, काय नोकरी आहे, तर इथं उलट घडतंय. शाळेत येणारा मुलगा, शिक्षक, सेवक हसत येत आहेत आणि जातानाही हसत घरी जात आहेत. केवढी ताकद आहे ही. तुम्ही म्हणालात सर की सतत नवीन काहीतरी शिकण्याची, हे इथल्याच रमण बागेतल्या प्रत्येक शिक्षकांकडनं आम्ही शिकलोय. म्हणजे तुम्ही असाल, कानडे सर असतील, वाळिंबे सर असतील, अजून घुले सर असतील, शिवले सर असतील, यादी खूप मोठी आहे, कदाचित सगळ्यांची नावं घेणं पण शक्य नाही. पण हे आमच्यापेक्षा जे जे ज्येष्ठ शिक्षक आहेत या सगळ्यांकडून आम्ही शिकलोय की काय आपल्यामध्ये आपण प्रगती करावी, विद्यार्थ्यांना आपण काय दिलं पाहिजे, रोज काय नवीन देता येईल, या सगळ्या गोष्टी यातूनच पुढे आल्या. जाणता राजामध्ये मला आणखीन एक प्रसंग आठवतोय, तो म्हणजे 10वीत असणारा स्वप्नील वाघोलीकर. आणि तो कुमारवैन शिवाजी महाराजांची भूमिका करत होता. आणि जून महिन्यापासून डिसेंबर पर्यंत तो पूर्णपणे या तालमीत होता. आपल्याला कुमारवैन महाराजांची भूमिका पार पाडायची आहे, त्यामुळे सतत तो महाराजांची भूमिका जगत होता असं मला वाटलं नाही. पण जेव्हा त्याचा रिझल्ट लागला जून मध्ये 10वीचा, तो पहिला आला. आणि शिवाजी महाराजांची भूमिका केलेला मुलगा मेरिट मध्ये पहिला आला. आणि मग तेव्हा माझ्या मनामध्ये, म्हणजे लहानपणापासून मी जेव्हा घडत होते तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमांचं, स्पोर्ट्सचं, म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा सगळ्या अंगांनी होत असतो हे माहितीच होतं. तुम्ही आधी कधी नाटकात काम केलं होतं? माझ्या अगदी शाळेत मी असताना तेव्हा केलं होतं. पण आता ते अधोरेखित झालं त्याचं महत्व, की मुलं एकाच वेळी अनेक गोष्टी करत असताना सुद्धा आपलं अकॅडमिक करिअर चांगलं उंचावू शकतात. हे पुन्हा एकदा माझ्या मनावर त्याचा ठसा उमटला. आणि त्याच्या नंतरचा प्रसंग सांगते मी. नंतरच्या काळामध्ये 10वीचा वर्ग शिक्षिका मी, आणि 10वीच्या मुलांना नको इन्क्लूड करायला गॅदरिंग मध्ये, असा एक विचार आला होता. तेव्हा मी ठासून सांगितलं, सर नाही, मुलांना हे करू देत आणि त्याचा चांगलाच इम्पॅक्ट त्यांच्या रिझल्टवर पडणार आहे. आणि हे केवळ जाणता राजामुळे, कारण हे मी स्वतः अनुभवलंय. कसं असतं, दिवसाचे 24 तासचे 25 नाही होत. काय करता येतं, या 24 तासाचं जर नियोजन केलं आणि वाया जाणारी गोष्ट कमी करत गेलो. किती वेळ आपला वाया जात असतो अनेक गोष्टी, मुलांचा असेल, आपला असेल, किती गोष्ट वेळ वाया जात असतो. किंवा निष्कारण विचार करण्यामध्ये सुद्धा किती वेळ वाया जात असतो. त्याच्यापेक्षा ते जर कामामध्ये व्यतीत केला तर आपण खूप कामं करू शकतो, आपली क्षमता वाढू शकते. असंच एक मला आणखी उदाहरण द्यायचं, ते मंथन महाडिकचं. मंथन एकूणच शाळेत आल्यापासून वक्तृत्व विभाग असेल, वेगवेगळे विभाग असेल, तो सगळ्या विभागांमध्ये अतिशय उत्साहाने सहभागी व्हायचा. आणि त्यामुळे तो किशोरवयीन महाराजांची भूमिका करत असताना ते सगळे पैलू त्याचे जे व्यक्तिमत्वाचे होते त्या सगळ्यांचा त्यांनी खूप खुबीने त्यांनी वापर केला. आणि त्याचा आलेख जर आपण बघितला ना सर मंथनचा, तो आपल्या नाट्यछंद वर्गात सातपुते सरांच्या तालमीत तयार झाला. त्याने अनेक वेगवेगळ्या नाटकांमध्ये प्रमुख भूमिका बजावल्या. आजही तो SP कॉलेजमध्ये जाऊन BBA करत असताना तिथेही त्याने रंगमंच गाजवलाय. असं आपण जे म्हणतो ना की त्याला नाट्य क्षेत्राचं बाळकडू जे आहे ते रमण बागेत मिळालं. आणि ती मुलं अशी मोठी होत असताना, बघत असताना सार्थक झाल्यासारखं वाटतं सर. तुम्ही अजूनही सेवेमध्ये आहात रमणबागेमध्ये. 2013 साली जाणता राजा झाला. पुढचा जो काळ आहे आता 24 सालापर्यंत, पदोपदी तुम्हाला ती आठवण येत असणार. नक्कीच सर. केव्हा केव्हा ती आठवण येते? जेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गॅदरिंग असतं तेव्हा तर नक्कीच आठवण होते. आणि जेव्हा मुलं वेगवेगळ्या प्रसंगात आपलं बोलणं ठामपणे मांडतात, मत व्यक्त करतात, त्या प्रसंगी एखाद्या भांडणामध्ये ती काही भूमिका घेतात, बर, म्हणजेच मुलांच्या मनावर याचा
खूप छान इम्पॅक्ट आहे. नक्कीच होतो, पण स्वतः आपल्यावरती काय होतं? आपल्यावरती अशा प्रसंगांमध्ये मुलांना कशा पद्धतीने टॅकल करायचं, बर, मुलांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करायचं किंवा त्यांना समजावून सांगायचं, खूप उपयोग होतो सर याचा. तुमची दोन्ही मुलं आता वेगळ्या क्षेत्रामध्ये खूप बाहेर आहेत. मला वाटतं मुलगी कुठे आहे? मुलगी बॅचलर ऑफ डिझायनिंग करते अहमदाबाद मध्ये. अहमदाबादला. मुलांना घरातून बाहेर पाठवताना आईचं एक मन असतं. नाटकामध्ये जिजाऊ साहेबांचा प्रसंग आठवतोय? महाराज मोहिमेवर जात आहेत आणि जिजाऊ साहेबांची भूमिका काय त्यावेळेस असेल नाटकामध्ये, ती तुम्हाला जगता आली? नक्कीच सर, जगतीये मी आता ती. म्हणजे माझ्या मुलीच्या बाबतीत मी सांगते, विशेष करून जरा मुलांच्या बाबतीत आपण थोडस करेल तो मॅनेज असं असतं, बरोबर. पण मुलीच्या बाबतीत थोडी मी हळवी होते की तिला पाठवताना काय करावं काय नाही असा विचार होता माझा. पण मी पुन्हा एकदा जाणता राजामधल्या जिजाऊंना डोळ्यासमोर आणलं आणि ते सगळे प्रसंग आपण स्वतः जिवंत अनुभवल्यामुळे. ते एक वाक्य बघा जिजाऊ साहेबांच्या तोंडी, त्या सगळ्या वाक्यांचा परिणाम आणि प्रभाव आपल्या मनावर नकळत झालेला असतो. शिवबा जाणे मजसी कुंतीच्या पंक्तीस बैसवावे. एक वाक्य आहे, केवढा आशय भरलाय त्याच्यामध्ये. मला कुंतीच्या पंक्तीला बसव. मुलांना सांगतीये आई. आज जेव्हा आपली मुलं वेगळ्या क्षेत्रामध्ये जात असतात, नक्की संकट असतात, समस्या असतात, आव्हानं असतात, पण आईंनी काय भूमिका घेतली पाहिजे? बाळा माझ्या घरातच राहा, सुरक्षित आहे. नाही, जा शिवबा जाणे येस मजसी कुंतीच्या पंक्तीस बैसवावे. तर हे जे आहे ना, ही आई अनेकांच्या मध्ये मला जाणता राजामध्ये दिसतीये.